जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या ऐन पेरणीच्या वेळी कर्ज खाते आणि बचत खात्यांना जिल्ह्यातील सर्व बँका शाखा व्यवस्थापनाकडून होल्ड मारण्यात आलेल्या खात्यांना तात्काळ खाते होल्ड काढण्याकरता आदेशित करण्यासाठी म्हणून जिल्हाधिकाऱ्यांनी मनसेचं शिष्टमंडळ भेट देऊन शेतकऱ्यांवर दुबार पेरणीचं संकट असताना देखील ऐन पेरणीच्या वेळी जिल्ह्यातील कार्यरत सर्व बँकांकडून शेतकऱ्यांच्या खात्यांना होल्ड मारल्यामुळे घरकुल लाभार्थी असलेल्या शेतकऱ्यांना घरकुल बांधकामाचं अनुदान हे शासनानं पंचायत समितीमार्फत लाभार्थ्यांच्या बँक खात्यात पहिला आणि दुसरा हप्ता जमा करण्यात आला। मात्र बँकेच्या शाखा व्यवस्थापनाकडून घरकुल लाभार्थ्यांच्या बँक खात्यांना होल्ड करण्यात आल्यामुळे बँक संबंधित बँक व्यवस्थापकाकडे वारंवार जाऊन विनंती करून सुद्धा संबंधित बँकेचे शाखा व्यवस्थापक हे उडवाउडवीची उत्तरं देऊन आधी पीक कर्ज जमा करा, नंतरच तुमच्या खात्याचं होल्ड काढण्यात येईल, अन्यथा काढण्यात येणार नाही अशा शेतकऱ्यांना धमकी वजा कायद्याचा दाग दाखवून शेतकरी घरकुल लाभार्थ्यांना जाणीवपूर्वक अडवणूक करत असलेल्या जिल्ह्यातील सर्व बँका शाखा व्यवस्थापकांना मेहरबान साहेबांनी कर्तव्यात कसूर केल्याचा ठपका ठेवून दप्तर दिरंगाई कायद्याअंतर्गत सर्व बँक शाखा व्यवस्थापकांना कर्तव्यात कसूर केल्याप्रकरणी कारवाई करून जिल्ह्यातील सर्व शेतकरी आणि घरकुल लाभार्थ्यांच्या खात्यांना होल्ड काढून ऐन पेरणीच्या वेळी संकटात आणणाऱ्या सर्व बँकांना सक्तीचे आदेश द्यावे असे मनसेचे जिल्हाध्यक्ष रवी उत्तमराव राठोड निवेदन दिले। काय विषय? नमस्कार, मी मनसे जिल्हाध्यक्ष रवी राठोड। आज अतिशय एक शेतकऱ्यांचा जिव्हाळ्याचा विषय होता, जे की मी जिल्हाधिकारी महोदयांना निवेदन दिलं आहे। महाराष्ट्र नवनिर्माण सेना हे सन्माननीय राजसाहेब ठाकरेच्या आदेशाने नेहमीच शेतकरीचे प्रश्न हे घेत असतात आणि घ्या असं सन्माननीय आमच्या राजसाहेब ठाकरे यांचं म्हणणं आहे की शेतकऱ्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहा। सगळ्यात महत्त्वाचा विषय आहे आज शेतकऱ्याचा विषय म्हणजे जिल्हाभरामध्ये सर्व बँकांकडून शेतकऱ्यांवर अन्याय होत आहे। ते का तर शेतकऱ्यांचं पीक कर्ज असो की त्याचं वैयक्तिक खाता असो, बचत खाता असतो, त्या खात्यांना सर्व बँकांकडून होल्ड लावण्यात आलेले, म्हणजे ते व्यवहार थांबवण्यात आलेले आहे। या काळामध्ये व्यवहार होल्ड करणं एकतर पावसाचा लपंडावामुळे पेरणीचं शेतकऱ्यांवर दोबारा पेरणीचं संकट येताना दिसतोय आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे मागच्या महिन्यामध्ये शेतकऱ्यांना घरकुल मंजूर झालेत। त्या घरकुलाचा पहिला हप्ता म्हणून त्यांनी 20,000 शेतकऱ्यांच्या अकाउंटला वर्ग केले आणि दुसरा टप्पा म्हणून एक 60,000 वर्ग केलेले आहे। आता शेतकऱ्यांचं असं झालं आहे की त्यांना धड ना राहायला घर आहे, घर अर्धवट परिस्थितीमध्ये आहे, डोक्यावर पावसाळा आहे आणि इकडे दोबारा पेरणीचं संकट आहे। अशा परिस्थितीमध्ये शासनाने अतिशय गांभीर्यपूर्वक या विषयाला बघून सर्व शेतकऱ्यांचे सर्व बँकांना असे आदेशित केले पाहिजे की सर्व शेतकऱ्यांचे होल्ड मुक्त करा, म्हणजे त्यांचे व्यवहार सुरू करा। जर कदाचित आमच्या निवेदनाची शासनाने दखल घेतली नाही तर महाराष्ट्र नवनिर्माण सेना हे शेतकऱ्यांसाठी हे तीव्र आंदोलन करेल। प्रतिनिधी सचिन जाधव, NTV न्यूज मराठी, नांदेड।